नमस्कार मंडळी. पावसाळा आणि हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप, अंगदुखी अशा समस्या अनेकांना त्रास देतात. अशा वेळी घरच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेला हा पारंपरिक काढा शरीराला उबदार वाटण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यासाठी मदत करू शकतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपण घेत आहोत 15 ते 20 कृष्ण तुळशीची पाने, 20 पुदिन्याची पाने, गवती चहाचं पान, 1 इंच आले आणि 2 पाकळ्या लसूण. कृष्ण तुळस शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीला आधार देते. गवती चहा शरीराला ताजेतवाने वाटण्यास मदत करतो. पुदिना घशाला आराम देण्यास आणि पचनाला मदत करतो. तर लसूण आरोग्यासाठी उपयुक्त आणि नैसर्गिक घटक मानला जातो. आता मसाला घेऊया. मसाल्यांसाठी घेऊया ओवा, जिरे, 4 लवंगा, 1 वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा. हे सर्व खलबत्त्यात किंवा वरवंट्याने बारीक कुटून घ्या. ओवा आणि जिरे पचनासाठी उपयुक्त मानले जातात. लवंग आणि दालचिनीमध्ये नैसर्गिक सुगंधी घटक असतात, तर वेलचीमुळे काड्याची चव आणि सुगंध अधिक छान होतो. हा आता मसाला आहे तो शक्य तितका बारीक वाटून घ्यायचा. आता ही वेलचीची साल राहिलेली आहे ती वाटता येत नाही, ही आपण अशीच टाकूया. आता ह्याचा अर्क आपल्या अन्नामध्ये उतरणार आहे. आता एका भांड्यामध्ये 4 कप पाणी घेतले. आपला चहाचा कप वापरलेला आहे, त्यामध्ये कुटलेला मसाला टाकला. तुळशीची पाने, गवती चहा, ठेचलेले लसूण, ठेचलेले आलं आणि अर्धा चमचा हळद घातली. हळद शरीरातील नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेला आधार देण्यासाठी आणि आरोग्य टिकण्यासाठी पारंपरिकपणे वापरली जाते. आता हा काढा मंद आचेवर उकळून घ्यायचा. 4 कप पाणी आटून 2 कप होईपर्यंत हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व घटकांचा स्वाद आणि गुणधर्म पाण्यामध्ये चांगले उतरतील. गॅसची आच एकदम बारीक ठेवायची आणि काढा उकळेल तसं मध्ये मध्ये हे ढवळत राहायचं आहे. पाणी बघा आटून आटून निम्म्यापर्यंत झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी चिमूटभर हिंग टाकलेलं आहे. गॅस बंद करून घेऊया. मंद आचेवर उकळल्यामुळे सर्व मसाले, तुळस, गवती चहा, आले, लसूण आणि इतर औषधी घटकांचे गुणधर्म हळूहळू पाण्यामध्ये उतरतात. काढा तयार झालेला आहे. आता हा गरम गरम काढा लगेचच आपण गाळण्याने एका पातेल्यामध्ये गाळून घेऊया. तयार झालेला गरमागरम काढा कपामध्ये सर्व करूया. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हा घरगुती काढा गरमागरम प्यायल्यामुळे शरीराला उबदार वाटू लागते आणि एकदम ताजेतवाने वाटते. आता हा काढा तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी गोडीसाठी मध वापरलेला नाहीये. तुम्हाला आवश्यकता असली तर तुम्ही थोडासा मध घालून घ्या. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. दीपाज किचन मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.